ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तर इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटला असून इराणने मंगळवारी इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ला चढवला। जवळपास 200 ब्लास्टिक क्षेपणास्त्राचा मारा इराणकडून करण्यात आला। या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराण आणि इस्रायलमधील संघर्ष मात्र आता टिपेला पोहोचला। इस्रायलवर इराणकडून क्षेपणास्त्रांचा भडीमार करण्यात आला। एकामागोमाग एक अशी तब्बल 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इराणकडून डागण्यात आली। त्यामुळे इस्रायलची राजधानी तेल अविवच्या आसमंतात आगीचे लोळ उठल्याचं दिसलं। इस्रायलमध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागले। यानंतर इस्रायलच्या नागरिकांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेतला। इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी इस्रायलनं हिजबुल्लाहचा नेता हसन नसरुल्लाह याचा खात्मा केला। लेबनॉनमधल्या पेजर स्फोटांचं सत्र, त्यानंतर इस्रायलच्या हल्ल्यात नसरुल्लाहचा झालेला मृत्यू, या सगळ्यामुळे इराणनं आक्रमक पवित्रा घेत इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता। यानंतर मंगळवारी इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। इराणच्या हल्ल्यामुळे मध्यपूर्व आशियातील तणावात आणखीन भर पडली आहे। इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष कुठपर्यंत जाणार हे पाहावं लागेल। इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर मध्यपूर्व आशियामध्ये तणावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। इस्रायलनेही हा हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिलाय। यामुळे जगावर सध्या युद्धाचे डग हे अधिक दाट होऊ लागले। इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष पेटलाय। इराणनं इस्रायलची राजधानी तेल अविववर 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागली। इराणची गुप्तचर संघटना मोसादच्या मुख्यालयाजवळ सुद्धा इराणनं क्षेपणास्त्रांचा मारा केला। इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे इस्रायलनं सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय। इराणनं आमच्यावर क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे, त्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलाय। इस्रायलनं प्रत्युत्तरादाखल इराणवर हल्ला केल्यास इस्रायलच्या पायाभूत सोयीसुविधांवर हल्ला करू असा इशाराही इराणच्या लष्कर प्रमुखांनी दिलाय। या दोन्ही देशांमधल्या या संघर्षामुळे जगात चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान भारतीय नागरिकांनी इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, तिथे राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी। आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांनी दूतावासाशी तातडीनं संपर्क साधावा असं आवाहन भारतीय दूतावासाच्या वतीनं करण्यात आलंय। आता बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपाची। घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीकडून विधानसभेच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपावर खलबत झाली। तिढा असलेल्या जागेवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागा वाटपाबद्दल चर्चा केली। काही जागांवर महायुतीत एकमत झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या यादीत भाजपला 50, शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे 36 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 14 उमेदवार जाहीर होऊ शकतात। लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय। लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटपासाठी तसंच उमेदवारांची घोषणा करण्यासाठी उशीर होऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शाह यांना केल्याचं बोललं जात आहे। लोकसभेच्या वेळेला झालेली चूक टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून लवकरात लवकर जागा वाटप करण्यावर भर दिला जातोय। घटस्थापनेला महायुतीनं पहिली यादी जाहीर केल्यास विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आघाडी मिळणार आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।